नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जीएमसी भरती छत्रपती संभाजीनगर 2025 ला विचारण्यात येतील असे जीकेचे महत्त्वपूर्ण प्रश्नाचे विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण एकूण 6 क्वेश्चन पेपरचे विश्लेषण पाहणार आहोत। हे सर्व क्वेश्चन पेपर जीएमसी भरती दांडेड 2025 मध्ये विचारण्यात आले आहेत। हे सर्व लेटेस्ट मधले क्वेश्चन पेपर आहेत जे की जुलै 2025 मध्ये विचारण्यात आले आहेत। त्यापैकी पहिला क्वेश्चन पेपर। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न, एप्रिल 2025 मध्ये प्रथमच भारत आणि आफ्रिकन राष्ट्रांचा समावेश असलेला कोणता नवीन बहुपक्षीय नौदल सराव आयोजित करण्यात आला? तर सरावाचे नाव आहे आफ्रिका भारत प्रमुख सागरी सहयोग यानी अल्किम या सरावाचे नाव आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न, 2024 च्या भ्रष्टाचार धारणा निर्देशांकात सीपीआय भारताचा क्रमांक कितवा होता? तर यामध्ये भारताचा 96वा क्रमांक होता। तिसरा प्रश्न, मे 2025 या महिन्यात घोषित करण्यात आलेला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील ISS भारताचा पहिला जैविक प्रयोग हा कोणत्या धोरणात्मक उपक्रमांकाचा भाग आहे? तर हा E3 बायोटेक्नॉलॉजी धोरणाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे। चौथा प्रश्न, 24वी हिंद महासागर रिम असोसिएशन IORA बैठक कोणत्या देशाने आयोजित केली होती? तर ही बैठक श्रीलंका या देशाने आयोजित केली होती। पाचवा प्रश्न, हार्ट लॅम्प या लघुकथा संग्रहासाठी कोणत्या भारतीय लेखिकेला 2025 चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला आहे? तर भानू मुश्ताक या लेखिकेला 2025 चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला आहे। सहावा प्रश्न, 2025 मध्ये भारताच्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कधी आयोजित करण्यात आल्या होत्या? तर या स्पर्धा 28 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2025 दरम्यान आयोजित करण्यात आल्या होत्या। त्यानंतर जीकेचा सेक्शन 2 यामध्ये एकूण 6 प्रश्न असतील। पहिला प्रश्न, खालीलपैकी कोण सामाजिक सुधारणांना प्रोत्साहन देण्यासाठी ओळखले जात होते आणि बाळ गंगाधर टिळकांचे जवळचे सहकारी होते, परंतु नंतर त्यांनी सुधारक नावाचे वेगळे प्रकाशन सुरू केले? तर हे सुधारक नावाचे प्रकाशन गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केले होते। दुसरा प्रश्न, खालीलपैकी कोणती नदी कृष्णा नदीची उपनदी आहे? तर भीमा ही कृष्णा नदीची एक महत्त्वपूर्ण उपनदी आहे आणि ही उपनदी कृष्णा नदीला डाव्या किनाऱ्यावरून मिळते। त्यानंतर वैनगंगा, पूर्णा आणि वर्धा या गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत। तिसरा प्रश्न, डॅडॅश ही महाराष्ट्रातील घनकचरा व्यवस्थापन नियमांचे पालन करण्यावर लक्ष ठेवणारी नोडल एजन्सी आहे? तर ही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ ही घनकचरा व्यवस्थापन नियमांचे पालन करण्यावर लक्ष ठेवणारी नोडल एजन्सी आहे। चौथा प्रश्न, महाराष्ट्रातील कोकण क्षेत्र खालीलपैकी कशाच्या मध्ये स्थित आहे? तर कोकण हे सह्याद्री पर्वत आणि अरबी समुद्र यांच्या मध्ये स्थित आहे। ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे। 1896-97 च्या दुष्काळात महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील लोकांनी ब्रिटिश शासनाविरुद्ध कोणत्या प्रकारचा निषेध सुरू केला होता? तर कर न देण्याची मोहीम अशा प्रकारचा निषेध महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील लोकांनी सुरू केला होता। 6वा प्रश्न, मुंबई अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट साठी कार्यान्वयन संस्था म्हणून कोणत्या संस्थेची नियुक्ती करण्यात आली होती? तर यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण या संस्थेची नियुक्ती करण्यात आली होती। त्यानंतर जीकेचा सेक्शन 3 यामध्ये एकूण 7 क्वेश्चन विचारण्यात आले आहेत। त्यापैकी पहिला प्रश्न, 1870 मध्ये पुणे सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली? तर महादेव गोविंद रानडे यांनी पुणे सार्वजनिक सभेची स्थापना केली। महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नागरी अधिनियम कधी मंजूर करण्यात आला? तर हा अधिनियम 1965 मध्ये मंजूर करण्यात आला। तिसरा प्रश्न, महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीचे कामकाज कोणत्या अधिनियमानुसार नियंत्रित केले जाते? तर हे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 नुसार महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीचे कामकाज नियंत्रित केले जाते। चौथा प्रश्न, नाग नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्पाचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? या प्रकल्पाचे प्राथमिक उद्दिष्ट हे नदी आणि
तिच्या उपनद्यांमधील प्रदूषण कमी करणे हे आहे. पाचवा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी ऑफ मेटल, म्हणजे खालीलपैकी धातूचे कोणते कॅरेक्टरिस्टिक नाही आहे. आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, धातू हे गुड कंडक्टर असतात हीट आणि इलेक्ट्रिसिटीचे, म्हणजे इलेक्ट्रिसिटी धातूमधून प्रवाहित होऊ शकते, हे योग्य आहे. त्यानंतर अपियर ऑन लेफ्ट साइड ऑफ द पिरियडिक टेबल, हे पण योग्य आहे. लेफ्ट साईडला धातू असतात आणि जर राईट साईडला जर एकदम गेलं तर तिथे निष्क्रिय वायू आहेत, जसे की हेलियम, ॲरोगॉन, म्हणून हे पण विधान योग्य आहे. हॅव हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट, यांचा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट हाय असतो, जसे लोखंडाचा मेल्टिंग पॉईंट हा 2000 पेक्षा जास्त आहे. त्यानंतर दुसऱ्यामध्ये काय म्हणलं, हॅव लो मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट, हे चुकीचं असेल, म्हणजे आपल्या चुकीचे विचारले, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं राईट आन्सर आहे. सहावा प्रश्न, 2025च्या मध्यात सुरू करण्यात आलेल्या नागपूर पोलिसांच्या ऑपरेशन थंडरद्वारे लक्षित केलेली मुख्य समस्या कोणती आहे, तर ही अंमली पदार्थाविरुद्ध कारवाई ही त्यांची मुख्य समस्या आहे. सातवा प्रश्न, मराठा शासक राजाराम यांनी कान्होजी आंग्रे यांना मराठा नौदलाचे नौसेनाधिपती म्हणून नियुक्ती करताना कोणती पदवी दिली, तर त्यांना सरखेल ही पदवी दिली होती. जीकेचा सेक्शन 4 यामध्ये एकूण 6 प्रश्न विचारण्यात आले आहेत. पहिला प्रश्न, भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 कधी लागू करण्यात आला, तर हा कायदा 15 ऑगस्ट 1947 रोजी लागू करण्यात आला. ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. लडाख ऑटोनॉमस हिल डेव्हलपमेंट काउन्सिल लेहच्या स्थापनेने काय सुरू केले, तर या स्थापनेद्वारे नियोजनाचे लोकशाही विकेंद्रीकरण सुरू करण्यात आले. तिसरा प्रश्न, राणी की वाव ही पायऱ्याची विहीर कोणत्या राज्यात आहे, तर ही विहीर गुजरात या राज्यामध्ये स्थित आहे. चौथा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग करेक्टली डिस्क्राईब द रोल ऑफ अ बेस इन अ प्रोटीन ट्रान्सफर रिॲक्शन, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे इट एक्सेप्ट अ प्रोटीन. पाचवा प्रश्न, भारतीय राज्यघटनेचा कोणता अनुच्छेद राज्यांमधील मंत्रिपरिषदेशी संबंधित आहे, तर अनुच्छेद 163 हा राज्यांतील मंत्रिपरिषदेशी संबंधित आहे. सहावा प्रश्न, भारतीय नागरिकत्व कायदा 1955च्या 2019 मध्ये झालेल्या दुरुस्तीनुसार कोणत्या श्रेणीतील व्यक्तींना नागरिकत्व दिले आहे, तर या कायद्यानुसार अफगाणिस्तान, बांगलादेश, पाकिस्तानमधील छळग्रस्त बिगर मुस्लिम अल्पसंख्याकांना भारताचे नागरिकत्व दिले आहे.